शंकरची बहीण कुठं आहे? माय कशाला रडाली? आणलो ना आता, तुम्ही रडू नका. शंकर चांगलं वाटले आता? एकदम चांगलं वाटले. थोडं उभं टाक. आता तुला एक खुशखबरी सांगणार आम्ही. आता लई खुशखबरी घेऊन आलो तुला. घरला जायचं आहे की नाही? जायचं आहे. मग मी काय केलो, आता तुमचे हे व्हिडिओ आहे ना, मी पुरे लोकांना वाट लावून देतो. आपल्या चॅनलवरून आपण वाट लावला पुरे. ते काय झालंय म्हणलं तर शंकर, तुमच्या घरापर्यंत, तुमच्या मायबापपर्यंत, तुमच्या गावापर्यंत पोचले. ते तुझ्यासाठी तुमच्या मायबाप लई दिवसापासून उडकून आले म्हणा. तुमचे मायबाप तरी तुमच्या गावातले तुझ्या लई दिवसापासून तुला उडकून आले. तरी तुम्ही काय करा माहिती आहे, आता आपण घरला जायला रेडी व्हायचं आहे. जेवण करला की गोले टाकला? जेवण झालं, गोले टाकला ना. तुम्ही भेटलं तेव्हा कसा होता मला जंगलमध्ये भेटला. तुम्ही महाराष्ट्राच्या म्हणून माहीत झाले. तुमच्या घरला आम्ही पोचायचं जिम्मेदारी घेऊन तुम्हाला घरपर्यंत पोहोचून टाकून देतो मी. हे आपला आश्रम आहे. तुमच्यासारख्याला लई जणाला आम्ही असं घेऊन येऊन चांगलं करून, तुम्ही कित्येक दिवस झाले घरून विचारून जाऊन. आता तुम्हाला औषधं दिलो, तुम्हाला गोळ्या दिलो, तुम्हाला इंजेक्शन दिलो, तुम्हाला खाना दिलो. तुम्ही आधीपेक्षा आता चांगलं झालं. तुम्ही मला आधी भेटले तेव्हा मी 8 दिवसापासून जेवण नाही सर मला म्हणून तुम्ही माझ्यापाशी सांगून रडू लागता. तुम्ही मला फोन नाही सर, तुम्ही काहीतरी करा म्हणून. आता तुमचं सोबत कसं वाटायलंय? चांगलं वाटायलंय ना? घरला नेऊन जा तुम्ही. तुम्ही चिंता करू नका. मला राम करायची काही जरूरत नाही. मी करणार आहो कसं मी. बेफिकीर आहे ना? आता चांगलं वाटायलंय ना तुला? असालच का? असं खुशी राहा पोहा बी असं बरं का? आता चांगलं वाटायलंय ना तुला? घरी जाय, चांगलं राह. जेव्हा तुला माझ्याकडे येऊ वाटायला, तुमच्या गावाच्या सरपंचला फोन कर. माझा नंबर आहे. मग तुला मी घेऊन येणार आहो बरं का? जमले ना? ओके. शंकर ताम तो काय आणि एक खुशीमध्ये डान्स करणार आहे ना? कर तू चाल. వరకు తీసుకుపోవడం జరుగుతుంది. చాలా దూరం ఉన్నట్టున్నది. రాత్రి 2 కావచ్చు నా అందాజకైతే. కానీ రేపు చాలా వర్క్ ఉండటం వల్ల ఇతన్ని ఈ రోజే తీసుకుపోవడానికి వీలున్నది. కాబట్టి ఈ రోజు వాళ్ళ తల్లిదండ్రుల దగ్గర తీసుకొని వెళ్తున్నాం. ఇప్పుడు వాళ్ళ తల్లిదండ్రులతోని ఫోన్లో కూడా మాట్లాడడం జరుగుతున్నది. మహారాష్ట్రలో మీరందరూ షేర్ చేయడం, లైక్ చేయడం, ఈ షేర్ చేయడం వల్లనే ఇతని ఇలా ఇంటి వరకు తీసుకుపోవడం జరుగుతున్నది ఆశ్రమం నుండి. నేను ఇప్పుడు ప్రస్తుతంకు ఇప్పుడు 4:30 అవుతుంది. ఇప్పుడు 2 నైట్ల నాకు తెలిసి 2 అవుతుంది కావచ్చు. నేను ఇతన్ని తప్పకుండా ఇలా గమ్యస్థానానికి చేర్పిస్తున్నా. ఇతను చాలా సంతోషంగా చాలా సంతోషంగా కనిపిస్తున్నాడు. వాళ్ళ ఇంటికి చాలా రోజుల తర్వాత వెళ్తున్నాడు కదా, అందుకని చాలా సంతోషంగా ఉన్నాడు. మీరు చేసిన సాయం, మీరు చేసిన పెద్ద సాయం शंकरకు ఎప్పటికీ गुर्तुंडी. कसं चाय पिया? चाय का शंकर? आता रात्री झाले, जेवण करायचं आहे मग? शंकर जेवण करायचं आहे का तुम्हाला? चाय पियाचं आहे? चाय पिऊन आपल्या गावाला जायला आणि भक्कम दूर आहे. आता तरी पर्यंत आला होता. जाऊ दमाना. बरं शंकर, झोपी जाय. आता जेवण कर, तुम्ही झोपी जा. मग आपण आराम ना जाऊ. दिनेश भाऊ बी लय चालवाले, थकून गेले. इंका 50 किलोमीटर. शंकर, तुमचं गाव यायला आता 50 किलोमीटर आहे. आता
ఆ శంకర్ కొరకు వెయిట్ చేస్తున్నారంట. చాలా రోజులైంది మా ఊరు నుంచి తప్పిపోయిండు, అసలు లేనే లేడు. మేము అసలు ఉన్నాడా లేదా అనుకుని ఉన్నాం. మీరు తీసుకొని వస్తున్నారని చాలామంది వెయిట్ చేస్తున్నారని ఇంతకుముందే కాల్ చేస్తున్నారు. వాళ్ళ ఫ్రెండ్స్ అయితే ముఖ్యంగా వీడియో కాల్ చేస్తున్నారు అప్పటి నుండి, కానీ నెట్వర్క్ ప్రాబ్లం వల్ల కొంచెం మాట్లాడలేకపోతున్నాం, వాళ్ళకి సాయం చేయలేకపోతున్నాం. అయినా వాళ్ళు ఒక 10-15 మంది నంబర్ తీసుకొని వీడియో కాల్ చేస్తున్నారు. చూపించండి, నిజమేనా, నిజమే చేస్తున్నారా, ఇట్లా కూడా చేస్తారా, నిజమే ఇలా కూడా చేస్తారని వాళ్ళు ఎంతో ఆశగా చూస్తున్నారు. వాళ్ళ విలేజ్ వాళ్ళు ఒక 10 నిమిషాలలో వాళ్ళ ఊరికి చేరుకుంటాం. చేరుకున్న తర్వాత చూద్దాం. అక్కడ చాలా ఊరోళ్ళు అందరూ వాళ్ళు వెయిట్ చేస్తున్నారు. येत आहे बल्लमपूर शंकर हेच आहे ना तुझा? हेच आहे ना, हेच आहे शंकर आहे. लय दिवस झाले म्हणून म्हणले असले माझ्यापाशी लय लोक राहते सर. तुम्ही आता कुठं बी राहू दे, मी घेऊन जातो. मध्य प्रदेश राहो या बिहार राहो, बॉम्बे राहो, दिल्ली राहो, कुठं बी असं सारख्याला मी घेऊन जातो. आता तुम्ही इथं थोडे दिवस चांगलं बघून घ्या. याचा परिवार, याचे मित्र पुरे तरी शंकरसाठी बघायला लय चांगलं डान्स करते ना याला, लय चांगलं डान्स करायला. त्याचं तब्येत बी चांगलं नाही, आता चांगलं झाले. आता थोडे दिवस राहू दे आता शंकर. मग दिनेश इकडे आमचा टीम आहे, हे पुरे दिनेश आणि अमजद भाई असलं पुरे काम करतात. तुम्ही बी आमचा व्हिडिओ वाटला मी तुम्हाला, तुम्ही काय करा साहेब मला तरी त्याला सबस्क्राईब करावं, शेअर केलं तरी असले अनेक लई लोक आहेत. मला तरी आपल्यासारख्याला काम करणार लई लोक आहेत नसले बिचडून गेलेत ना, त्याचे मायबाप पर्यंत आपण पोहोचवायचं काम. आता तुमचं पोरग तुमच्या भेटलंय ना, चांगलं वाटलंय ना. सरपंच कुठे आहे? सरपंच धन्यवाद. तुम्ही काय तुमच्या गावामध्ये तुमच्या गावाला आणून दिलं, तुमच्या हर पोराला हर जणाला ते सबस्क्राईब कर म्हणून सांगावं. तर आपलं काय पुरा वर्ल्ड इंडियामध्ये पुरा भारत देश बघते आपल्याला. मला आता याचा शंकरला आहे ना पुरा भारत देश बघायला मी काय करणार आहे म्हणून काम करायसाठी मला देवानं दिले हे काम करे बा म्हणून तुम्ही मी चांगलं काम करून जीवाला इथपर्यंत वाटलं. एक गाववाला काय करतो माहिती आहे, गेला होता ना, पता नव्हता पुरा निकाल पडतो. त्याच्यामुळे हा सापडला नाही. मग त्याच्यानंतर तुमच्याकडून माहिती मिळाली तर आमचा ते महेश वगैरे मला सांगितलं, हो ना, ते शंकर बीजे वगैरे नाही का, त्याने माहिती दिली की सरपंच साहेब अशी गोष्ट आहे. आपला गावचा जे मुलगा आहे शंकर नैताम, तो आदिलाबादमध्ये तिथं आहे, तर ते लोक आणून सोडणार आहेत. संस्था काहीतरी आहे त्यांची असं म्हणून म्हणाले. आम्ही संस्थाचा मी मॅनेजर आहोत. माहिती दिलं तुमच्याकडे काही दिवस राहिल्यानंतर, त्याच्यानंतर तुम्ही मग बरोबर पोचवून दिले. शंकरची बहीण कुठं आहे? माय कशाला रडाली? आणलं ना आता तुम्ही, रडू नका. असं हे आहेत बारके आहेत, हे नाही कसं बी करावं मदत. माणसाचा माणूसच करते. हे बी आहे शंकर बघ, चांगलंच आहे. एकच आहे मग शंकर आलंय चांगलं. एक 8 दिवस 10 दिवस चला, जितका दिवस राहू वाटलं तितका दिवस राहू द्या. माझा नंबर आहे साहेबकडे आहे, पुऱ्याकडे आहे. मला फोन केला ना मग मी घेऊन जाऊन याचं तब्येत चांगलं करायला लावतो. आता काय यानं तिथं आहे ना, त्याचं याला आणायचा विचार काय आहे म्हणलं तर आणत नव्हतं मी. तिथं तुम्हाला बघू वाटत नाही, त्याला तुम्हाला बघले की त्याला अर्धा जीव येऊन जाते. मी किती औषधं देऊ दे, मी 1 लाख रुपये खर्च करू दे, त्याचं चांगलं होत नाही. तुम्हाला पुऱ्याला बघलं ना 50% त्यांना चांगलं होऊन जाते. मला माहीत आहे, मी पुऱ्या याच्या बारीमध्ये माहीत करून गेलो. थोडं असं आहे, असं लाऱ्या चालत राहते फुल स्पीडमध्ये, जेवण नाही काय नाही, रोडवर पडून होता यानं. मग त्याला उचलून नेऊन तिथं पुरं ट्रीटमेंट ते करवायला लावलं. मग ग्रुपमध्ये टाकलं की मग मला इमिडिएटली हे बघ, आमचं गाव आदिलाबाद, तुमचा महाराष्ट्र इतक्या दूर, इमिडिएटली मला माहीत झालं 2 दिवसामध्ये म्हणलं तरी हे व्हिडिओ काढून पुरे लोक तुमच्यासारखे पुरे समोर आले. हे बी शेअर करा, असं काम होणार आहे. आम्हाला चांगलं होऊन जाते. पैसा तरी दुनियामध्ये कोण बी कमीत आहे. ते गेट लाव कशाला आम्हाला థ్యాంక్స్ లాంగ్ వేయండు ఈ దొరికిండు దేవుని దయ వల్ల మీరే దేవుని అయ్యి తీసుకొచ్చి कोण आहे? शंकर हां
ओळखला पुऱ्याला ओळखले त्यानं आता. आणि हे संस्थेचे लोक आहेत, संस्थेचे लोक जे आहे यांना ओळखते का नाही? हे संस्थेचे लोक जे आहे, हे शंकर, हे संस्थेचे जे लोक आहे तुला आणून सोडलं, यांना ओळखते का नाही? కొంచెం పరేషాన్ అయిపోయింది हा, इथं आहे ना, तिथं आहे ना माय. एक बार वीडियो ले लो ऐसा. हा व्हिडिओ घे सब घुमत आहे. अध्यक्ष आहे रोज व्हिडिओ बी काढून येतो. हा व्हिडिओ काढतो सगळे बाहेर पाठवले. बहीण काढून तिकडे आहे, इकडे कोण अभी शंकर को यहाँ पे लाके छोड़ दिए इनके गांव को. महाराष्ट्र है इनका गांव. निकाल रहे वीडियो. हाँ. हाँ, ये महाराष्ट्र वीडियो निकाल. महाराष्ट्र इनके गांव के वाले अच्छा स्वागत करे शंकर का. और आप क्या करो, ये मेरा वीडियो देख के पूरा शेयर कर दो, सब्सक्राइब करो, लाइक करो. मैं दुनिया में कहीं भी रहे तो ऐसा बिछड़ गए सो माँ बाप को मैं मिलाना ही मेरा काम है, मेरा टीम का काम है. मैं कैसा भी मेरे को कितना भी तकलीफ हो दो मैं इनको मिला देता. जय हिंद, जय भारत.